नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण एकदम नवीन अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, त्यानंतर इथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी येथे माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10 इंच घेऊन 10 वरती एक मार्क करते आणि त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ही जी आपली खालची बाजू दिसते ना गळ्याची, तेथून वरच्या बाजूला मी 2 इंच घेते. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगली 1.5 इंच घेतलं तरी देखील चालेल, पण शक्यतो 2च इंच घ्या. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर चालेल, कमी मात्र घेऊ नका. आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. जो आपला 2 इंचाचा पॉईंट होता ना, तो पॉईंट आणि खालचा जो आपला चौकोनचा कॉर्नर म्हणजे जे टोक आलेलं आहे ना, ते दोघंही पॉईंट एकमेकांना जुळवत तो मधला आकार ड्रॉ करून घेतल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे मला तो अगोदरचा आकार थोडा आतील बाजूस वाटत होता, त्यामुळे मी त्याला थोडंसं बाहेरच्या बाजूला घेते आणि जे अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांच्याकरिता येथे मी बाहेरचा जो आकार आहे तो 1 इंच घेऊन घेतलेला आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच हाताने थोडंसं थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन एकमेकांना राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण आपल्या गळ्याची स्टिचिंग करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. आणि फक्त गळा स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, या गळ्यामध्ये जेथे कुठे तुमचे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल त्यावेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घेते. जर आपण अशा पद्धतीने इथे स्टिच केलं तर बघा आपल्याला शेवटी कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही आहे. तुम्हाला फक्त इथे कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स त्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर आपल्या गळ्याचा आकारच कट होईल. त्यानंतर हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला या संपूर्ण गळ्यावरती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर आता त्या दाबटीप म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या
इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर नॉर्मली बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आणि येथे बघा मी कमरेच्या बाजूला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप द्यायची विसरले होते, तर येथे देखील तुम्हाला अगदी सरळ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपला हा जो गळा रेडी झाला आहे ना स्टिच करून त्याच गळ्याच्या कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त या लेसला स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपल्या या गळ्यामध्ये जेथे कोठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा या लेसला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा आपला जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात तुम्हाला या गळ्याभोवती लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर हे जे टोक आहे तो आपण ब्लाऊज वेअर केल्यानंतर ते खालच्या बाजूला येईल, म्हणजेच ब्लाऊज घातल्यानंतर ते खालच्या बाजूला पडेल। त्यामुळे मी पुन्हा तीच लेस घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने 2 इंच घेतलं आहे। जे आपलं गळ्याचं ते समोरचं टोक दिसतंय ना लेसच्या खालचं, त्या खालच्या बाजूपासून वरच्या बाजूला इथे मी 2 इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर या लेसला अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी स्टिच करत असताना 2 इंच घेतलेलं आहे, तुम्ही मात्र तुमच्या आवडीनुसार ते अंतर कमी किंवा जास्त देखील करू शकता। फक्त इथे या लेसला स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की या लेसला डबल स्टिच म्हणजेच 1-2 वेळा स्टिच करून लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही। आणि इथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक, किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि मी याच्या मध्यभागावरती खालच्या बाजूला जो आपला कोयरीचा आकारचा पॅच असतो ना त्याला देखील इथे स्टिच करून घेतलेलं आहे। हे ऑप्शनल असणार आहे, तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही स्टिक करू शकतात, नाही केलं तरीही काही हरकत नाही। तो नॉर्मल बॅकनेक देखील खूप सुंदर असा दिसून येतोय। आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा।